विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई रमाई यशोधरा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मा जिजाऊ या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं अशा सर्वच महापुरुषांना या ठिकाणी तीव्र अभिवादन करून आज आपण या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी गावचे सरपंच उपस्थित झालेले आहेत, तसेच या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना, त्या महामानवाला अभिवादन करत असताना आपल्या अंगी त्या महामानवाचे गुण काय येतील याचा आपण विचार केला पाहिजे। अतिशय खडतर परिस्थितीमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं, त्यांनी शिक्षण घेतलं म्हणून आज आमच्या बहुजनांना शिक्षणाचे दार खुले झाले, महिला शिकू लागल्या, वेगवेगळ्या उन्नतीच्या शिखरावर पोहोचू लागल्या। म्हणून त्या महापुरुषांना या देशापुरतं मर्यादित न राहता विश्वाचे आयडॉल झालेले आहेत। संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज ही पदवी दिलेली आहे आणि असा एक विद्यार्थी आमच्या देशात शिकून गेला की त्यांनी विश्वाला मार्ग दाखविला। या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी मोठं योगदान दिलं। त्यांच्या प्रबंधामधून द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाच्या माध्यमातून या देशाच्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली। वेगवेगळ्या कसोट्यामध्ये त्यांनी आपलं कार्य केलं। एकाच विभागामध्ये न राहता शेतकऱ्याच्यासाठी केलं, शोषिताच्यासाठी केलं, वंचिताच्यासाठी केलं, जे जे कामगार आहेत त्या कामगारासाठी केलं। कामगाराला 12-12 तास राबवून त्यांना मोल त्याचं मिळत नव्हतं, तर त्या 12 तासाचे 8 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि महिलांना कामावर रुजू असताना त्यांना भरपगारी रजा 9 महिन्याचं त्याचं गरोदरपणामध्ये त्यांना भरपगारी रजा मंजूर करण्याचं मोलाचं काम असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। महिलांना आपल्या ह्याच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे, त्यांना योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे। अशा प्रत्येक कसोट्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी मोलाचं असं योगदान दिलं आहे। विद्यार्थी मित्रांना आज असा या ठिकाणी मी संदेश देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपणही त्याच जिद्दीने, त्याच कष्टाने आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपल्या घराची, आपल्या परिवाराची, आपल्या देशाची आपण प्रगती केली पाहिजे, आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक केलं पाहिजे। तो आदर्श आज आपण घ्यावा आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण